व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेयसीवर असल्याच्या संशयावरून मित्राची भरदिवसा चाकूने वार करून हत्या करण्यात आली। अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नाईक नगर येथे भरदिवसा ही घटना घडली। सूरज उर्फ बिहारी महतो असे मृतकाचे नाव आहे, तर बिपिन कुमार गुप्ता वय वर्ष 25 असे आरोपीचे नाव आहे। या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांनी नियंत्रण कक्षाला दिली असून या हत्येचा सहभागी असलेल्या आरोपीला वाहतूक कर्मचाऱ्यांनी स्वतः पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। विशेष म्हणजे गेल्या 12 दिवसांत शहरातील हत्येची 10वी घटना असून त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत। भरदिवसा एका गुन्हेगाराच्या निर्गुण हत्येनंतर बुधवारी नागपूर शहर पुन्हा एकदा हादरलं। मृतक सूरज उर्फ बिहारी आमिर महतो हा बालाजीनगर परिसरात राहतो। मृतक सूरज हा गुंड असून त्याच्यावर सुमारे 21 गंभीर गुन्हे दाखल आहेत। ऑगस्ट 2023 मध्येच त्याला नागपूर शहर आणि ग्रामीण भागातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलं होतं, मात्र तो शहरातच राहत होता। मृतक सूरज आणि आरोपी बिपिन कुमार गुप्ता हे मित्र होते। सूरज आणि बिपिन कुमार दोघेही उत्तर प्रदेश रहिवासी आहेत। काही वर्षांपूर्वी ते कामाच्या शोधात नागपुरात आले होते। दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते। सूरजची बिपिनच्या प्रेयसीशी मैत्री होती। गेल्या काही दिवसांपासून बिपिनला दोघांवर संशय आला। बिपिनने त्याच्या प्रेयसीला सूरजसोबत मैत्री तोडण्यासाठी सांगितले, मात्र तिने नकार दिला। सूरजमुळे आपली प्रेयसी आपल्यासोबत बोलत नसल्याचा संशय बिपिनला आला। त्यामुळे बुधवारी बिपिनने सूरजला भांडण सोडवण्यासाठी बोलवले। सूरज हा दुचाकीवरून नाईक नगर चौकात येताच बिपिन आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर चाकूने वार केले। सूरज जीव वाचवण्यासाठी धावू लागला। आरोपींनी त्याची फिल्मी स्टाईलमध्ये पाठलागही केला। त्यानंतर सूरजने नाईक नगर येथील विठ्ठलराव शिरसाट यांच्या घरात शिरत मदतीसाठी आरडाओरडा सुरू केली, मात्र आरोपींनी सूरजच्या गळ्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली। बुधवारी दुपारी मानेवाड चौकात कर्तव्यावर असलेले वाहतूक एसआय कमलकांत रोकडे यांना एका ऑटो चालकाने नाईक नगर गल्लीत एका तरुणाला काही लोक मारहाण करत असल्याचे सांगितले। या माहितीवरून कमलकांत त्यांच्या महिला सहकारी संध्या ढोक यांच्यासह त्यांच्या दुचाकीवरून तत्काळ घटनास्थळी पोहोचले। त्यावेळी त्यांना एक पल्सर गाडी रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली। काही अंतर गेल्यावर त्यांना विठ्ठलराव शिरसाट नावाच्या व्यक्तीच्या घरात एका तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसला। लोकांकडे चौकशी केल्या असता त्यांनी सांगितले की आरोपी नुकताच येथून पळून गेला होता। त्यानंतर कमलकांत रोकडे यांनी थोड्या अंतरावर जाऊन आरोपी बिपिन गुप्ता याला पकडले। त्यानंतर त्याने साथीदारांसह हत्या केल्याची कबुली दिली। त्यानंतर कमलकांत यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली। या घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून मृतक सूरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला। आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू केला आहे। जेईई मेन परीक्षेत कमी गुण मिळाल्याने जळगाव शहरातील मेहरून येथील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी समोर आली आहे। यश गणेश खर्चे वय वर्ष 18 असे मृत विद्यार्थ्याचे नाव। यश हा मेहरून परिसरातील जोशीवाडा येथे आई वडील बहिणीसह वास्तव्यास होता। मेहरूनमधीलच यश खर्चे हा मेहरूनमधील राज विद्यालयात इयत्ता 12वीचे शिक्षण घेत होता। त्याने यावर्षी जेईई मेन्स परीक्षा दिली होती। या परीक्षेचा निकाल मंगळवारी दिनांक 13 रोजी लागला। परीक्षेत त्याला अपेक्षित गुण मिळाले नाहीत। अत्यंत कमी गुण मिळाल्याने तो निराश झालेला होता। रात्री कुटुंबियासह त्याने जेवण केले, त्यानंतर वरच्या मजल्यावर गेला। सकाळी आई उठवण्यासाठी गेली। बराच वेळ आवाज देऊनही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला। त्यावेळी यश गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसल्याने कुटुंबियांना जबर धक्का बसला। तत्काळ शेजारच्यांच्या मदतीने यशला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात आणले। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदित्य साळुंके यांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले। यावेळी कुटुंबीय नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता। जेईई मेन्स परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याचे मामा महेंद्र सोनवणे यांनी सांगितले। त्याच्या मृत्यूमुळे आईवडिलांनी फोडलेला टाहो उपस्थितांचे हृदय हेलवणारा होता। MIDC पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे।